नाशिक शहरातून काँग्रेसच्या संघटन सूचना अभियानाची जोरदार सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। नुकतीच नाशिक शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीचं सर्व शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला। विरोधकांवर टीका करताना केवळ जातीपातीचं राजकारण करून सत्ता मिळवली जाते, मात्र काँग्रेसने गेल्या 70 वर्षात सत्तेचा उपभोग न घेता देशसेवा केली, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी गृहमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केली। यावेळी नाशिक शहर काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान संघटन सूचना अभियानाचे आयोजक नाशिक मध्य ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू अर्जुन खैरे यांनी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव मकसूद खान यांच्याकडे नाशिक शहर काँग्रेस शहराध्यक्ष पदासाठी नेमणुकीसाठी अर्ज दाखल केला। राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर संघटन सूचना अभियान राबवलं जात आहे। या अभियानातून नवीन पदांची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी संघटन बांधणी सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉक्टर श्रुती श्याम म्हात्रे यांनी दिली। तसेच सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेश कुमार जेप आणि जोसेफ डिसूजा यांच्या निधनाबद्दल नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमास AICC संघटन सूचना अभियानाचे नाशिक शहर काँग्रेसचे मुख्य निरीक्षक मकसूद खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री रमेश दादा बागवे, शहर काँग्रेस सहप्रभारी श्रुती म्हात्रे, नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष भरत टाकेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, नाशिक शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, नाशिक मध्य ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू अर्जुन खैरे, ओबीसी महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय राऊत, युथ ऑल इंडिया काँग्रेस कमिटी सचिव स्वप्नील पाटील, युवक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गौरव पाणगवाणी, अनुसूचित जाती जमाती शहराध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, ओबीसी सेल अध्यक्ष गौरव सोनार, काँग्रेस सेवा दल अध्यक्ष वसंत ठाकूर, सोशल मीडिया अध्यक्ष अण्णा सोनार, शहर उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जावेद इब्राहिम, माजी नगरसेविका वत्सला खैरे, डॉक्टर सुचेता बच्चाव, ज्येष्ठ नेते मंगेश लहामगे, गुड्डी शेख, जुली डिसोजा, कीर्ती राठोड, सुवर्ण गटकळ, इसाक चाचा, कैलास महाले यांच्यासह शहर व जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, महिला काँग्रेस कार्यकारिणी, युवक युवती आणि काँग्रेस सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। हमारे जो निरीक्षक है मकसूद जी भाई से मिले थे, तो उन्होंने मुझे कहा था कि आप पहले संगठन की बैठक लगाइए, फिर मैं आपकी बात सुनूंगा। उन्होंने मुझे पक्ष संगठन का जो फॉर्म दिया था, वो फॉर्म भी मैं आप जब मीटिंग लेंगे, मीटिंग के बाद मैं आपका फॉर्म लूंगा, ये कहा था। आज की जो मीटिंग है, अभी ये इसमें अध्यक्षीय जो भाषण है सबसे आखिरी हमारे ज्येष्ठ नेता अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के सरचिटनीस मकसूद जी खान इनका है। भाई ये हमारा जो पर्ची है, संगठन जो भी हमको जिम्मेदारी देंगे हम वो खुशी खुशी से उसका काम करेंगे। संगठन का आज्ञा जो है वो मानेंगे, संगठन का जो नियम है उसके बाहर हम कभी जाएंगे नहीं। संगठन जो भी जिम्मेदारी देंगे वो हम संभालेंगे। अब आगे हम मकसूद जी भाई के पास सर्व समाजातल्या लोकांना घेऊन काँग्रेसचा विचार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत घेऊन सर्व लोकांचे सुख दुःख जाणून घेऊन लोकांच्या समस्या सोडण्यामध्ये जे सक्षम आहे अशा नेत्यांची पदाधिकाऱ्यांची नेमणूक आपल्या सांगण्यानुसार, आपल्या मतानुसार, आपलं मत त्या ठिकाणी घेऊन, आपले विचार घेऊन आम्ही सर्व मंडळी तो अहवाल तुम्ही सांगतात त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठाला देणार आहे आणि त्यातनं त्या ठिकाणी आपले पदाधिकारीचे नेमणूक होणार। संगठन के लिए कुछ बेहतर किया जाए, तो संगठन बेहतर करने के लिए है कि आप भी ईमानदारी दिखाएं, तभी हम ईमानदारी दिखा पाएंगे। आप भी एक आंख से मत देखें, दोनों आंख से देखें, तो हम भी दोनों आंख से देखेंगे। आप ही के सुझाव से मैं किसी के बारे में जानूंगा, मैं कांग्रेस के बारे में जानूंगा। 7 दिन में जब आप यहाँ पैदा हुए, 50 साल की उम्र हो गई, कोई 60 साल, कोई 70 साल, जब वो सही सलाह नहीं दे पा रहा है मुझे, तो मैं 7 दिन में मैं कौन सा जो है ये कर लूंगा। आपके ऊपर मैं एकदम डिपेंड हूँ। आपके सलाह, मैं आपकी जो सलाह देते हैं उसको मैं एकदम एजुकेट लिखता हूँ अपने कोड वर्डों में, उसको मैं जो है ऊपर तक पहुंचाऊंगा कि क्या होना चाहिए। कोई चल रही है, आगे चल के हम ये संगठन और भी मजबूत करेंगे। आने वाले कोई भी चुनाव रहे, ये सब कार्यकर्ताओं के साथ में आपको अभिवचन देता हूँ कि यहाँ बबलू सेठ है, तुम किसको भी अध्यक्ष बनाओ,
लेकिन आगे हम पार्टी मजबूत करेंगे, इतना मैं आपको वचन देता और मेरा दूसरा खत्म करता। जय हिंद, जय भारत। ज्येष्ठांना पाहिजे कोणीतरी नेतृत्व करणारे लोक, आणि नेतृत्व काँग्रेस जर करत असेल, राष्ट्रव्यापी संघटन आहे, शिस्तप्रिय संघटन आहे आणि खूप इतिहास खूप चांगल्या अक्षरांनी लिहिलेलं असं संघटन आहे. या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला आणि ब्लॉकला हे संघटन शक्ती आणि शिस्तीचं जे काही आपण दाखवतोय जनतेला, शिस्तीचंच मार्गदर्शक म्हणजे नमुना आहे. आणि किमान 20 ते 25 लोकांपर्यंत जरी पोहोचायचा प्रयत्न केला तरी आपली काँग्रेस ही संघटना मजबूत होईल. आणि लक्षात घ्या, विचारांवरच हा पक्ष टिकतोय, पण त्याचबरोबर संघटनेची जोड ही आपल्याला त्यांना द्यावी लागेल. आणि बरेचसे युवक, बरेचशा महिलांना असं वाटतं की आपण या कार्यक्रमाला जाऊन काय फरक पडणार, पण विचार करा की भविष्यामध्ये आपल्या मुलाबाळांचे प्रश्न, आज तुम्ही बघा शिक्षण किती महाग झालेलं आहे, एकेका मुलाची फी लाखापर्यंत गेले. मी काल परवा वाचलं की नेपाळचे पंतप्रधान आहेत, त्यांनी सर्व VIP कल्चर नष्ट करून टाकलंय. प्रत्येक पंतप्रधानापासून तर बबलू खेरे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ही अतिशय उत्तम बैठक आज येथे घेण्यात आली. सृजन संघटन अभियान हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने केवळ नाशिक जिल्हा नाही, नाशिक शहर नाही, केवळ महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देशातील राज्यांमध्ये अभियान होत आहे की जेथे जेथे काँग्रेस पक्ष नवीन लोकांना सामावून घेते, नवीन कार्यकर्त्यांना संधी देते, जिथे उत्तम काम चाललेलं आहे तिथे प्रशंसा केली जाते, जिथे काम कमी पडते तिथे परिवर्तन केलं जातं. हे सगळं या अभियानाचं आहे. सर्व परिवाराचे माझ्यावर अतिशय मोठे उपकार यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलेले आहे. मी त्यांचं पण सर्वांचं मनापासून आभार मानतो. मैं आप सभी से इतना ही निवेदन करूंगी कि आप पे हम शिकायत सुनने नहीं आए, तो आपके सुझाव लेने के लिए आए हैं. मैं इसलिए बताना चाह रही हूँ क्योंकि हमारा समय और आपका समय बहुत कीमती होता है. आज आप इतने संख्या के तादाद में आए हो, तो मैं इतना ही बोलूंगी बबलू जी से कि 1-to-1 का जो नियोजन है, आकाश जी के साथ में बैठ के 1-to-1 में जो चीज लोग बात करना चाह रहे हैं उनका एक नियोजन बनाए और उस हिसाब से आगे वाला नियोजन जो है आपको करना बहुत जरूरी है. और मंच पे जितने भी लोग हैं, अभी सभी लोगों का मैं आज इस मौके पे सभी का आभार व्यक्त करती हूँ कि आप सभी लोग एक दिन पहले दिन से लेकर अभी तक एकजुट के साथ जिस तरीके से संगठन सृजन को यशस्वी करने के लिए लगे हैं, सही मायने में यही एक यशस्वी संगठन की. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्र साहेब, भालचंद्रजी पाटील साहेब, कैलासजी महाले, शेरे काका व सर्व माझे मध्य नाशिक भागातील तरुण युवक कार्यकर्ते, सर्व माता भगिनी आजच्या या बैठकीसाठी उपस्थित राहिला. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.